हॅलो गाईज, हे बघा आपल्याला असे डिझाईनचे गळे असल्यावर हा प्रश्न पडलेला असतो की ह्याला आपण कसा तयार करायचा. एवढा मोठा गळा म्हणजे रुंदी एवढी मोठी आपण कसा तयार करायचा रेडी, तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोपी पद्धत असते माझी, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण माझे खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज असतात कटिंग वगैरे, आणि ही छोटीशी एकदम ट्रिक्स आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले. हा बघा, हा गळा कितीचा आहे, टोटल आपला 4चा आहे. तर 4 गळा खूप मोठा असतो. जिथून डिझाईन आहे का तिथून थोडंसं अर्धसं सोडायचं आपल्याला शिलाईसाठी. तिथून आपला मेजरमेंटचा गळा घ्यायचा. आपला गळा किती आता हा 2.5चा, कुणी 2.5 घेतं, तर मी 2.5चा घेतलेला आहे. कुणाला जास्त रुंदी आवडती 2.5 पासून आपण रेष मारून घ्यायची. तर खाली अशी क्रॉसमध्ये तुम्ही बघितलं असतं, प्रॉपर नीट लक्ष करून बघा मी कशा पद्धतीने कटिंग वगैरे कसं करायले. कारण हे बिगनरसाठी खूप इझी ट्रिक आहे. कारण बऱ्याचशांना हा प्रश्न पडलेला असतो की आता अशा गळ्याचे ब्लाऊज आपण कशा पद्धतीने शिवायचे. तर ही मी छोटीशी पद्धत आहे माझी दाखवण्याची तुम्हाला. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा मी कशा पूर्ण तयार रेडी केलं आहे. तर हे अशी टीप मारून घेतल्यानंतर हे आपलं मेन फॅब्रिक, त्याच्यानंतर हे अस्तर. हे बघा मी ठेवण्याची पद्धत पण बघून घ्या, म्हणजे कसा भाग उलटा सुलटा कसा भाग मी प्रॉपर ठेवला ते काळजीपूर्वक बघा. कारण जेणेकरून परत आपल्याला त्रास नको पलटी करण्यावेळेस. ते बघा प्रॉपर अशा पिना लावून घ्यायच्या अगोदर, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ठेवायचं. पिना लावायच्या आणि असं व्यवस्थित एकदम नवीन असेल तर व्यवस्थित असं दमाने व्यवस्थित शिवून घ्या. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सब कमेंट लाईक नक्की करा. अशा छोट्या छोट्या टिप्स मी सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. हे बघा असं प्रॉपर आता कट करून घ्यायचं. आणि हे मी प्रत्येक ब्लाऊजला असे कट देते. हे कटने नाही का एकदम प्रॉपर फिनिशिंग येते. त्याच्यानंतर अशी पलटी मारून घ्यायची. आणि हे बघा ह्याला खडे खूप असल्यामुळं शिवायला पण खूप त्रास होतो. त्यावेळेस नाही का असं काळजीपूर्वक मी तर काढूनच टाकते, पण कधी कधी असे खडे असतात की जेणेकरून आपल्याला ते काढले तर डिझाईन आपली म्हणजे हे होती बघा. आता हे तसंच आहे, त्याला राऊंडला खूप डिझाईन दिलेले आहेत, खडे दिलेले टोन्स. तर एक तुटला पण माझ्याकडून, म्हणून मी काळजीपूर्वक व्यवस्थित करून घ्यायले. आणि लेच येत असले सुईच्या मध्ये तर तुम्ही नाही का ते कट करून घ्या, नाहीतर मग सुई तुटण्याचे चान्स भरपूर असतात. ह्या अशा आरीवर्कच्या समजा ब्लाऊजला आपल्याला हा प्रॉब्लेम असतोच, त्याच्यामुळं काळजीपूर्वक शिवा. हे बघा हे प्रॉपर तसे 2 मधात आलेले टोन्स मी तोडून टाकले. हाला तुम्ही नाही का हा शिलाईसाठी पट्टी पण मारू शकताय, किंवा ही माझ्यासारखी पद्धत बघा तुम्हाला आवडली तर ह्या अशी पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ही सोपी पद्धत आहे. आधी दोन्ही मिळून भाग हे करून घ्यायचे, त्याच्यानंतर अस्तरला आपण दाब शिलाई देणार आहेत. हे अस्तर तुम्ही गळा करायच्या अगोदर पण हे असं अगोदर करून घेऊ शकताय. खालची पद्धत मी कशा पण पद्धतीने शिवते, मला जी योग्य वाटेल ती. तुम्ही अगोदर बॅकचं केलं तरी पण चालतं, म्हणजे खालची भाग किंवा पट्टी लावली तरी चालतं आपण हात शिलाईसाठी. पण त्याच्यात माझा वेळ खूप मला वाटतो की हे होतं, म्हणून मी अशा पद्धतीने करते. आता ते दाब शिलाई मारल्यानंतर अस्तरला मेन फॅब्रिकला वरून पण दाब शिलाई द्यायची, म्हणजे बघा किती प्रॉपर फिनिशिंग दिसती का नाही ह्याला. आणि आपल्याला हे बघा हे आपण इथं पण पिना लावल्यात. हे काय आपला 4.5चा बॅकचा टक्स. मी अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज ह्या पिनाच्या साह्याने शिवत असते. हे बघा 4.5वर आपण खूण करून घ्यायची आणि हे अशा पद्धतीने बॅकचे टक्स टाकून घेतले. बघा किती प्रॉपर फिनिशिंग आहे. त्याच्यानंतर आपण मी लगेच तुम्हाला नॉड पण लावून दाखवते. तुम्हाला माझी पद्धत आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि मला सांगा, कारण माझी खरंच खूप सोपी पद्धत असते. प्रत्येक नवीन असेल तर चॅनलला सब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मी जसे माझी पद्धत आहे सोप्या ते तुम्हाला मी शेअर करेल व्हिडिओ. हे बघा आता झाला प्रॉपर.